तर आज आहे ना आम्ही गेलो होतो डी-मार्टला शॉपिंग करायला. घरातला किराणा संपला होता तर तो घ्यायचा होता आणि किराणा घेऊन झाला होता आणि त्याच्यानंतर आहे ना वरती आलो होतो. तर वरती आल्यानंतर आहे ना माझा मोह आवरला जात नाही. पॅन वगैरे भांड्यांच्या सेक्शनमध्ये मी जातेच आणि मग बघते की कुठलं भांडं काय घ्यायचं बरंच काही असतं. पण अजून विचार करते की नको आता सध्या आहे ना, तर मग आपण नेक्स्ट टाईम घेऊयात. तर मग त्याच्यानंतर खरं तर मी मल्हारचा टिफिन बघण्यासाठी आली होती, कारण आता स्कूल स्टार्ट होणार आहे. तर मग टिफिन हवा होता, पण मला पाहिजे तसा काही टिफिन मिळाला नाही. तर डीमार्टमध्ये आल्यावर ना असं होतं की घ्यायच्या असतात 10-15 गोष्टी आणि फुल ट्रॉली भरून जाते. आणि मल्हारचा आहे ना जीव या लायटरमध्ये अडकला होता. मम्मा लायटर घे, पण मी त्याला म्हटलं आपल्याकडे असताना कशाला घ्यायचं आहे ना. तर मग बॉटलचं जे कलेक्शन आहे ना ते खूप सारं आलं होतं. नवीन बॉटल्स आल्या होत्या, स्टीलच्या होत्या, छान काचेच्या होत्या, प्लास्टिकच्या होत्या, मस्त बॉटल्स होत्या. आणि माझा जीव आहे ना ह्या येल्लो बॉटलमध्ये अडकला होता तिला उघडण्यासाठी. फायनली मी तिला उघडली, पण म्हटलं चला मल्हारकडे भरपूर साऱ्या बॉटल्स आहेत, बॉटलची गरज नाही आहे. तोपर्यंत मल्हारला सापडला कोंग आणि लगेच त्याने केसांना कोंग करून घेतला. तर मल्हारला म्हटलं घे जरा माझाही व्हिडिओ घे, जरा व्हिडिओमध्ये थोडं शायनिंग मारू दे. तर मग त्याच बॉटल बघत होती मी, स्टीलच्या बॉटल बघत होती. आणि भरपूर साऱ्या छान छान गोष्टी पण आलेल्या होत्या नवीन. पण मला मल्हारला टिफिन घ्यायचा होता, टिफिन काही मला मिळाला नाही. तर मग त्याच्यासाठी ना टिफिनचीही मी बॅग बघितली, पण म्हटलं ज्या वेळेला मी टिफिन घेईल ना तर त्याच वेळेला मस्त त्याला बॅग पण घेईल. मग त्यानंतर हे होम डेकोरसाठी आर्टिफिशियल प्लांट होतं, हे पण खूप छान होतं. तर चला मग इथंपर्यंत आलाच आहात तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टाला बघत असाल तर नक्की फॉलो